गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल अँड जय भोलेनाथ। आज गुड मॉर्निंग नाही, जय भोलेनाथ का? कारण आज आम्ही जातोय त्र्यंबकेश्वर येथे। त्र्यंबकेश्वर हे भारतातील जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्यांच्यापैकी 8 नंबरचं जे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर, आणि आज आम्ही तिथे चाललो आहे। आपल्यासोबत आहेत 2 फॅमिली। दिस इज फॅमिली नंबर 1 अँड देयर इज फॅमिली नंबर 2। सो लेट्स गो स्टार्ट दिस जर्नी। ओके, तर आपण अगोदर पाहूयात की पुणे टू त्र्यंबकेश्वर हा प्रवास आपण कसा करू शकतो। जर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं असेल तर वाया बस किंवा वाया रेल्वे असे दोन्ही ऑप्शन आहेत। आता बसने जर जायचं असेल तर पुणे टू नाशिक अशी बस करावी लागते आणि मग नाशिक पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत कॅब करावी लागते। हा प्रवास साधारण 6 तास असा होतो। आणि जर रेल्वेने जायचं असेल तर पुणे टू कल्याण जंक्शन आणि कल्याण टू नाशिक जंक्शन असा प्रवास करावा लागतो आणि याला भरपूर वेळ लागतो। सो मोस्टली लोक बस प्रेफर करतात। आता हे झालं पब्लिक ट्रान्सपोर्टचं, पण तुम्हाला जर पर्सनल व्हेकलने जायचं असेल तर पुणे टू नाशिक हे साधारण 243 किलोमीटर आहे। त्याला अराउंड 5 तास लागतात। ओके, माहिती पुरे झाली आहे। आता नाव लेट्स स्टार्ट द जर्नी। आपल्यासोबत आहे प्रणव, आई, पप्पा आणि संजीवनी। तर फ्रायडेला ऑफिसला जरा लवकर लॉग आउट करून आम्ही बरोबर 4 वाजता या प्रवासाला सुरुवात केली आणि आमची गाडी पुण्याच्या बाहेर निघण्याच्या अगोदरच मिस्टर प्रणव नाईकनवरे यांना भूक लागली। मग काय, मिस संजीवनी नाईकनवरे हू हँडल्स आवर व्हेरी बिग अँड व्हेरी रिस्पॉन्सिबल स्नॅक्स डिपार्टमेंट बाय द वे, त्यांनी आपला खाऊ बाहेर काढला आणि मी पॅसेंजर प्रिन्सेस तो भरवण्यात रुजू झाली। यानंतर नाशिकमध्ये आम्ही जेवण केलं आणि बरोबर 9 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो। बरं, आता तुम्हाला प्रश्नही पडला असेल की रात्रीच्या 9 वाजता त्र्यंबकेश्वरवर पोहोचण्याचं काय कारण बरं? तर या मंदिराला दर्शनाची रांग ही तासनतास असते आणि जर आपण पहाटे दर्शनाच्या रांगेत लागलो तर खूप कमी वेळ लागतो। त्यामुळे आम्ही 1 दिवस अगोदर येऊन स्टे केला। बरं हे सगळं केलं खरं, पण जाग आम्हाला आली 7 वाजता आणि उठलो तर हा सुंदर नजारा होता। तर इथे आम्ही पटापट फ्रेश झालो, चहा घेतला आणि लगेचच प्रवासाला सुरुवात केली। बरं, मंदिर आमच्या स्टे पासून फक्त 15 ते 20 मिनिटांवर होतं, त्यामुळे लगेचच आम्ही पोहोचलो। मंदिराच्या सुरुवातीलाच ही ब्रह्मगिरीमधून आलेली गोदावरी नदी दिसते। अचानक पाऊस वगैरे आला तर तिथे असे पॉन्चोज वगैरे मिळतात। आता इथून थोडंसं आतमध्ये जायचं, मग येतो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा मुख्य दरवाजा म्हणजेच उत्तर महाद्वार। भाविकांच्या सोयीसाठी इथे दर्शनाचे 2 ऑप्शन दिलेले आहेत। एक म्हणजे आपण डोनेशन देऊन थोडीशी रांग कमी होते तसं। या डोनेशनसाठी 200 रुपये कॅश मध्ये घेतले जातात आणि एक विदाऊट डोनेशन म्हणजेच तुम्ही पूर्ण वेळ रांगेत उभं राहून सुद्धा दर्शन करू शकता। मंदिराच्या आतमध्ये फक्त पर्स आणि मोबाईल या गोष्टी अलाउड आहेत, त्यामुळे बाकीच्या गोष्टी इथे जवळ असलेल्या शॉप्समध्ये जमा करून द्याव्या लागतात आणि मग पुढे जावं लागतं। एकदा रांगेला लागल्यानंतर समोर असलेल्या गर्दीनुसार तुम्ही पुढे सरकू लागता। त्यानंतर एका पॉइंटला तुमचं चेकिंग केलं जातं की तुमच्याकडे काही हानिकारक गोष्टी असेल तर तुम्हाला एक्सक्लूड केलं जातं, नसेल तर तुम्हाला पुढे पाठवलं जातं। जर तुम्ही डोनेशन घेऊन आला असाल तर तुमच्या डोनेशनची रिसीप्ट चेक केली जाते आणि मग या दरवाज्यातनं तुम्हाला आतमध्ये सोडलं जातं। हा टप्पा पूर्ण झाला की आपल्याला मेन मंदिराचा कळस दिसू लागतो। यापुढे डोनेशन आणि विदाऊट डोनेशन सगळ्यांसाठी एकच लाईन बनवलेली असते आणि अशी खूप सारी गर्दी आणि दर्शनाची रांग पार केल्यानंतर फायनली मेन दरवाजा येतो, ज्याच्या आतमध्ये एक मोठा गाभारा आहे आणि त्याच्यामध्ये हे छान असं झुंबर आहे। लुक एट दिस। हे पूर्ण मंदिर काळ्या पाषाणात सिंधू आर्य शैलीमध्ये बनलंय आणि ते पण 1740 ते 60च्या दरम्यान बनलेलं आहे। तरी पण इतकं भव्य दिव्य आणि सुंदर असं मंदिर आहे। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय। हे त्र्यंबकेश्वरचं मंदिर खूप स्पेशल आहे आणि याचं स्पेशल असण्याचं कारण की इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही रूपांचं दर्शन एकाच मंदिरामध्ये होतं। तरी ते डिस्कशन चालू होतं की या साडीचा रंग कुठला।
तर कमेंट करून सांगा की या साडीचा रंग कुठला. काय म्हणणं आहे तुझं? एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, काय म्हणणं आहे तुझं? वायफळ डिस्कशन करते. आणि हे इथे चुरमुरे खातात. सॉरी, प्रसाद खातात. प्रसादाच्या स्वरूपात चुरमुरे आहेत आपल्याकडे. आणि या ट्रिपचं स्पेशल निमित्त आहे अभिजित दादांचा बर्थडे. सो आज यांचा बर्थडे आहे. यांना बर्थडे विश करा कमेंट्स मध्ये.